नमस्कार। गुडघ्यांचे विविध विकार वयोमानानुसार झीज होत असल्यामुळे नी जॉइंट पेन, ॲक्यूट ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी जॉइंट ही तक्रार अनेक वय वाढत असलेल्या स्त्री आणि पुरुषांना वारंवार भेडसावत असते आणि अशा प्रकारची गुडघेदुखी एकदा जडली की गुडघ्यांना सूज येणं, बसायला उठायला त्रासदायक होणं, इंडियन टॉयलेट असेल तर मग फारच मुश्किल। त्यात डॉक्टरांनी सांगितलं की आता इंडियन टॉयलेटवर बसू नका, कमोड वापरा, की मग एक वाटणारं मोठं संकट। जेवायला खाली बसू नका, मांडी दुमडू नका, अशा अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये अडकायला लागल्यानंतर आपल्याला आता फारच मोठा रोग जडलाय का काय अशी माणसांना भीती वाटायला लागते आणि त्यांना टेन्शन येतं। मी बसणार कसा, उठणार कसा, अगदी खुर्चीतनं उठताना सुद्धा गुडघ्यामध्ये कळ जाते। बारीक सारीक कामं करायची असेल तर गुडघ्यामध्ये जोर नसल्यामुळे लगबग जी पूर्वी आपल्याला करता येत असे ती करता येत नाहीशी होते। सायकल चालवणं तर अनेक लोकांचं आता बंदच पडलंय, पण कुठेतरी टू व्हीलर असेल तर गाडीला किक तरी मारायला हवी, नाहीतर उभं राहायचं असेल तरी सुद्धा पायांवर ताण घेऊन भार घेऊन वाहन उभं तर करायला हवं। सगळ्यासाठी गुडघे ही सगळ्यात दुर्लक्षित असणारी अशी अवयव सांधा अशी गोष्ट की जी त्रास द्यायला लागला, दुखायला लागले, सूज यायला लागली की मग त्या अवयवाचं महत्त्व जाणवायला लागतं। मग असे गुडघे दुखायला लागले की थोडे दिवस माणसं गुडघे दुखायला लागले म्हणून काही ना काहीतरी प्रयोग चालू असतात। कुठे शेक, कुठे जवळपास डॉक्टरकडे जाऊन एखादं इंजेक्शन घे, ते म्हणतात थोडी गुडघ्यांना सूज आले, हे इंजेक्शन घ्या, पेनकिलर घ्या, सूज कमी होईल। पण हे एक प्रक्रिया चालू राहते। काही पेनकिलर्स असतात, त्या गोळ्या डॉक्टर देतात आणि काही कालांतराने त्या माहिती झाल्या की परस्पर आपले पेशंट काउंटरवर जाऊन त्या गोळ्या आणून खायला लागतात। मग आता गंमत अशी आहे की एकदा त्या गोळ्यांची सवय झाली की दुखणं कमी होतं त्या गोळ्यांनी आणि काय स्वस्तातही मिळतात, डॉक्टरकडे जायला नको, स्वतःच्या अकलेने पेनकिलर आणून खायची, दुखणं थांबवायचं। असं काही 1 वर्ष 6 महिने कार्यक्रम चालू राहतो। मग आता ह्या गोळ्या नुसत्या पेनकिलर तुमचं दुखणं थांबवणं असंच काम करत नाहीत, त्यांची विविध कार्य आहेत, त्यांचे जसे इफेक्ट आहेत तसे साईड इफेक्ट आहेत। मग हे साईड इफेक्ट म्हणजे अन्ननलिकेमध्ये किंवा जठरामध्ये सूज येणं, पित्ताचे अधिक स्राव होणं, त्यामुळे ॲसिडिटीमुळे पोटामध्ये बगबग होणं, डोकं दुखणं, अंगावर सूज येणं, किडनी किंवा लिव्हर यांना त्रास होणं, असे पेनकिलरचे त्रास लोक सहन करत असतात। आता दुखणं तर कमी होतं शॉर्टकटमध्ये, पण पूर्ण बरं तर काय झालेलं नसतं। एक्सरे काढून झाले, MRI काढून झाले, त्याच्यामध्ये काय गादीला झीजच झाले म्हणून सांगितली किंवा गादीला सूजच आले सांगितली, कार्टिलेज, कुणाचं मेनिस्कस, कुणाला टियर जातो, कुणाच्या स्नायूंची, टेंडॉनची, लिगामेंटची ताकद कमी होते आणि मग त्यांना कुठेतरी टियर गेल्यामुळे, फाटल्यामुळे त्या एक तीव्र वेदना या सगळ्याला सामोरं जात असतात। आणि ही प्रक्रिया अशी 1 वर्ष 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष इतकी सावकाश सावकाश चालू असते। आणि हे जे काही दुष्टचक्र आहे याच्यामध्ये खरं तर पेनकिलर खाणे किंवा नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या खाणे आणि असं खाऊन ते भागणारं नाही आहे, किंवा नुसते एक्झरसाइज करणे आणि नुसती फिजिओथेरपी करणे हेही पुरेसं नाही आहे। तर या सगळ्या प्रक्रियेकडे एक होलिस्टिक अप्रोच आपला असणं आवश्यक आहे। जेव्हा हे गुडघे दुखत नव्हते, जेव्हा या गुडघ्यांना सूज नव्हती, जेव्हा या गुडघ्यांना काही त्रास होत नव्हता, तेव्हा आपण त्यांचा इतक्या विविध पद्धतीने, चांगल्या आणि वाईट, चुकीच्या पद्धतीने या गुडघ्यांचा आपण वापर केलेला आहे। या गुडघ्यांप्रती आपण साधे कृतज्ञ सुद्धा नाही, म्हणजे त्यांना काय करायचं पुढे तेल पाणी ती नंतरची गोष्ट, पण तितक्या वेळ त्या अवयवाला आपण स्मरतही नाही। आणि हे सत्य आहे
आणि ह्यातल्या काही गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत म्हणून सांगतोय. अजून तरुण वय आहे, धट्टकट्ट आहे, अगोदर कुठला तरी मार लागलेला असतो, खेळताना पडलेलं असतं, ॲक्सिडेंट झालेला असतो, तेव्हाला ती अवस्था बरीही होऊन जाते. पण नंतर आपलं ते दुखणं कमी झाल्यावर आपण त्या अवयवाला विसरतो. पण ते अवयव आपले जरा क्षीण झालेत तर आपलं त्या अवयवांना जरा नीट लक्ष द्यायला पाहिजे. ही प्रक्रिया कोणतरी आपण मध्ये विसरून जातो. जसं जसं वय वाढायला लागतं तसं एकंदर शरीराचं, स्नायूंचं, हाडांचं, सांध्यांचं बल, ताकद ही कमी होत असते हो. तर ही जेव्हा कमी होत असते ना, त्यावेळेला एकतर एखाद्या ठिकाणी नुसतं आपलं लक्ष पोचणे, अटेन्शन, कॉन्शियसनेस तो तिथे पोचणे ही सुद्धा एक आवश्यक गोष्ट आहे. मग आता त्या गुडघ्यांना केवळ कृतज्ञ राहून आणि थँक्यू म्हणून भागेल का हो? तर तत्वतः ते बरोबर आहे. आपल्या मेंदूचं लक्ष अमुक बाबा या ठिकाणी काय बिघाड झालाय तो लक्ष टाक रे बाबा मेंदू. मग तो मेंदू त्याला थँक्यू जेव्हा म्हणतो, गुडघ्यांना आपण काय हात फिरवतो तेव्हा तिथे आपलं सगळं लक्ष जातं. मग हे लक्ष जातं तेव्हा काय काय समजायला पाहिजे हो? माझ्या गुडघ्यांची पूर्वीसारखी हालचाल जवळ लांब करता येत नाहीये, त्यांना सूज वाटते, कुठे दाबलं तर ठराविक पॉईंटना दुखतंय, मांड्यांच्या स्नायूंची पूर्वीसारखी भरीवपणा आता नाही आहे, जरा मऊ पडलेत किंवा शिथिल झालेत, पोटऱ्यांना ताण आता झेपत नाही आहे, पोटऱ्यांना ताकद कमी पडते, हाडावर दाबलं तर दुखतंय, हे आपल्याला समजणे याच्यासाठी त्या पायांना, गुडघ्यांना थँक्यू म्हणून काय सॉरी म्हणून असं तिथे आपलं लक्ष गेलं तर मग आता ह्या गुडघ्यांना करायला काय हवंय ते आयुर्वेद अजून बारकाव्याने सांगू शकतो. वात दोष शरीरामध्ये वाढतो. मग आपल्या ह्या गुडघ्याला करायला काय पाहिजे? तर ह्या गुडघ्यांना छान तेल लावायला हवं. अनेक लोक म्हणतील डॉक्टर मला अंगाला लावायला तेल बिल काही आवडत नाही. तर असे अनेक लोक आहेत ज्यांना सगळ्या अंगाला तेल लावणं शक्य नाही. हरकत नाही, नोकरी आहे, व्यवसाय आहे, धावपळ आहे, कपड्यांना लागेल, इकडे लागेल, तिकडे लागेल. पण आपले पाय हे वातदोषाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. निदान आपल्याला हिंडा फिरायचं आहे, आपल्याला काही काम करायचं आहे, आपल्या गाडीमध्ये, यंत्रामध्ये आपण वंगण घालतो, ऑइल घालतो इंजिनमध्ये आणि त्याचं कार्यप्रणाली नीट सुरळीत राहील याच्यासाठी आपण मेकॅनिककडे जाऊन ठराविक 1000 किलोमीटर अंतर झाल्यावर घालतो की नाही वंगण. असं वंगण आपल्या गुडघ्यांना घालणं आवश्यक आहे. आणि ते नुसत्या गुडघ्यांना वंगण घालून गुडघ्यांना भागत नाही. आपल्या मांड्या, गुडघे, गुडघ्याचा मागचा भाग, पोटऱ्या या सगळ्या अवयवांना आणि अगदी खाली हा जो अँकल जॉईंट आहे किंवा आपले तळपाय आहे, तळपायाची जी आर्क आहे, या सगळ्याला छान तेल मिळणं आवश्यक असतं. आणि या गुडघ्यांना रोज तेल कोण लावून देणार? स्वतःचे स्वतः गुडघ्यांना, मांड्यांना, पोटऱ्यांना, आपल्या पायांना आपण तेल लावून घेऊ शकतो. आणि हे छान तेल लावण्याची प्रक्रिया समजून घ्यायला हवी. रात्री झोपताना तळपायानं तेल लावायला हवंय. आपल्या गुडघ्यांना, घोट्यांना, पोटऱ्यांना उलट्या दिशेने तेलाचा हात फिरवायला हवाय. मांड्यांना सुद्धा उलट्या दिशेने हात फिरवायला हवाय. जेवढी ताकद आपल्या गुडघ्यांना मिळणं आवश्यक आहे त्याच्यासाठी विविध सांधे त्याच्यामध्ये आणि स्नायू सहभाग घेत असतात. कमरेचे स्नायू, नसा, मणके, अगदी बटक्स, सीट यांना सुद्धा तेल मिळायला हवंय. तर छान एखादं आयुर्वेदिक तेल घ्यावं की जे वातशमन करणार आहे, स्नायूंना बल देणार आहे आणि नसांना ताकद देणार आहे, हाडांना पोषण देणार आहे. अशा प्रकारचं तेल घ्यावं, छान गरम करावं आणि असं उलट्या दिशेने प्रेमाने आपलं आपण लावून घ्यावं. आता ज्या वेळेला पेशंटला खूपच त्रास असतो, रुग्णाला त्रास असतो, तेव्हा आम्ही काही औषधी तेलं आमच्या इथे आश्रमामध्ये बनवतो. वातशामक अशा तेलांनी, द्रव्याने सिद्ध केलेली अशी तेलं आम्हाला वापरावी लागतात. अगदी त्या तेलाची धार सुद्धा म्हणजे जशी शिरोधारा आपण करतो, शंकरावर अभिषेक करतो, तसा ह्या गुडघ्यावर सुद्धा अशी छान कोमट तेलाची धार. आणि नुसत्या गुडघ्यावरच नाही हो, तर मांड्या, पोटऱ्या, पूर्ण गुडघे, अगदी तळपायापर्यंत अशी धार अशी त्या गुडघ्यावरती, पायावरती धरायची असते. आता या गुडघ्यांना तेल लावायच्या वेळेला एकच गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टर मी एकाच गुडघ्याला तेल लावतो, तर नाही, तसं नाही करायचं. हा एक गुडघा ज्या वेळेला तुमचा दुखतो त्यावेळेला बिचारा तो दुखतोय, त्याला चालवत नाही, त्याची ताकद नाही आहे,
म्हणून आपला दुसरा गुडघा, दुसरा पाय हा सगळा भार घेत असतो. मग ह्या पायाची सुद्धा तेवढीच मशागत, मेहनत, तेलपाणी सगळं करणं आवश्यक आहे. नाहीतर हा एक पहिला दुखतोय, नंतर दुसरा सुद्धा दुखायला लागतो. आणि मग हा दुखायला लागला की दोन्ही गुडघे दुखायला लागले की मग कंबर दुखायला लागते. अशी ते सगळं एकात एक सगळं चक्र अडकलेलं असल्यामुळे आपल्या पायांची काळजी ही आपल्याला अखंड घ्यायला हवी. आणि त्याच्यासाठी पायांना तेल लावण्यासारखी सुंदर गोष्ट चिकित्सा नाही. आता आम्हाला चिकित्सेचा भाग म्हणून खूप ॲक्यूट कंडिशन असेल, खूपच झीज झाले, गुडघ्याची गादी अगदी झिजले, त्याच्यामधलं वंगण कमी झालंय, अगदी डॉक्टरने ऑपरेशन करायचा सल्ला दिलाय, 1.5-2 लाख रुपये त्याच्यामध्ये जाणार आहेत आणि ते केल्यानंतर सुद्धा शाश्वती नाही आहे किंवा काय पुन्हा खाली बसायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, या सगळ्या अडचणी सांगितल्या जाणारच आहेत पथ्य. मग ते सगळं टाळायचं असेल तर आपण काय करा, तर छान गुडघ्यांना तेल लावा, पायांना, मांड्यांना, पोटऱ्यांना तेल लावा, वैद्यांचं मार्गदर्शन घ्या. डॉक्टर आम्हाला या पेनकिलर आणि गोळ्या अखंड खायच्या नाही आहेत, आम्हाला ते टाळायच्या आहेत, तर आम्ही नेमकं काय करावं, आमचा आहार विहार काय असावा, आमचा व्यायाम काय असावा, तेलपाणी कसं करावं, कोणत्या तेलाने करावं, हे सगळं जर नीट वैद्यांना विचारलं ना तर खूप बारकाव्याने हे तुम्हाला मार्गदर्शन करीत असतात. अनेक वैद्य वेगळे वेगळे करत असतात, आपापल्या परीने करत असतात. सगळ्यांची इतकं बारकाव्याने सगळी सांगण्याची पद्धत असेल असं नाही. हे तेल घे आणि लाव असेल, हा व्हिडिओ पहा आणि तुमच्या वैद्यांनी काय सांगितलेलं असेल तर तेल लावा. पण नुसतं पेशंटना आम्ही जेव्हा तेल लावायला सांगतो ना तेव्हा काय करतात लोक, 1 चमचा 2 चमचे तेल घेतात, गरम करतात किंवा नाही करत, आणि तेवढे 1-2 चमचे जरासं तेल गुडघ्याला आपलं चिमणी मुतल्यासारखं जरासं तेल लावतात. अरे तो गुडघ्याचा सांधा केवढा, त्याच्यामध्ये वंगण किती लागणार आहे, त्या फक्त गुडघ्याला घालून ते भागणार नाही, तर कडेच्या सगळ्या स्नायूंना ते हवंय, तर 1-2 चमचे कसं पुरेल. काही अशा खूप दुखीच्या कंडिशन्स आहेत जिथे पेशंट पेनकिलर घेऊ शकत नाही, त्या पेनकिलरचा त्रास होतो किंवा त्या पेनकिलरने उपयोगही होत नाही. अशा वेळेला आम्हाला अक्षरशः 1-1 लिटर तेलाची अशी धार त्या मांडीवर, गुडघ्यावर, पोटऱ्यांवर धरावी लागते. अगदी सकाळ संध्याकाळ ॲडमिट करून पेशंटना धार धरण्याचे उपक्रम असे 5-5 वेळा त्याचे राऊंड, म्हणजे 1 लिटर तेल 5 वेळा धार धरली म्हणजे त्या गुडघ्यावर, पायावर 5 लिटर तेल ओतल्याचं पुण्य मिळालं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तेवढंच, एवढी मेहनत घेऊन ते सगळं तेल जिरवावं लागतं. योग्य अवस्था पाहून, सामता नाही ना, सूज नाही ना, आणि ती सूज असली तरी सुद्धा आमदोषाने नाही ना, हे सगळं पाहून करावं लागतं. तर हे मी खूप बारकाव्याने ह्याच्यासाठी सांगतोय. मला अनेक लोक असे 3-3, 4-4 दिवसांनी सारखी पेनकिलर खातायत, इंजेक्शन घेतायत, 2-4 दिवस त्याचा असर टिकतोय, नंतरला पुन्हा आपले जाऊन इंजेक्शन, हे दुष्टचक्र पाहून गेली वर्षानुवर्ष मनाला अतिशय दुःख होतं. आणि गेले अनेक वर्ष हे मी का सांगू असं म्हणून सुद्धा एक इगो सेल्फनी मी अनेक काय गोष्टी सांगायला नको म्हणत असे. पण ह्या माणसांचे त्रास बघून मला कुठेतरी असं सांगावंसं वाटतं की कुणाची तरी हानी आहे त्याच्यामध्ये, तर ती होऊ नये याच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तर आपल्या वैद्यांचं जिथे कुठे असाल तुम्ही, ज्या ज्या ठिकाणी त्या त्या वैद्यांचं नीट मार्गदर्शन घ्या. तुम्हाला फार दुखत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जा, त्यांचं इंजेक्शन, पेनकिलर तात्पुरतं घ्या, पण ती चिकित्सा ही दीर्घकाळ उपयोगी पडणारी नाहीये. तर जी शाश्वत चिकित्सा आहे, दीर्घकाळ तुम्हाला ताकद देणारी, दीर्घकाळ निर्धोक अशी असणारी, अशी जी चिकित्सा आयुर्वेदाची आहे तिचा अवलंब करा. मी आता कुठेतरी इकडे जंगलामध्ये हे सगळं रेकॉर्ड करतोय आणि माहिती देतोय. सगळ्यांना इथे येणं शक्य असेल असंही नाही. कुणाला संपर्क करून जमेल ते लोक मला फोन करतात, पण तुम्ही जिथे कुठे अमेरिकेत असाल तिथे त्याचं नीट कुठे जवळपासच्या डॉक्टरांकडे, वैद्यांकडे मार्गदर्शन घेऊन असं छान अभ्यंग करण्याच्या विविध क्रिया असतात. जानुधरा असते, जानुपिचू असतो, जानुबस्ती असते, कटिबस्ती असते, विविध प्रकारचे पोट्टलीस्वेद आहेत. हे सगळे या यंत्रणांना ताकद देणारे आहेत. अनेक गोष्टी आपल्या घरातल्या घरात आपण स्वतः किंवा आपल्या घरातल्या नातेवाईकाची काय नवरा बायकोने एकमेकांनी मदत करून किंवा मुलाबाळांची मदत घेऊन सुद्धा यातल्या अनेक गोष्टी आपल्याला घरच्या घरी करता येतात की ज्या सेफ आहेत. तर माझा सांगण्याचा हा खूप बारकाईने उद्देश, नाव आय ऑपरेट फ्रॉम कंपॅशन, म्हणून मला सगळं हे असं मनापासून शेअर करावं असं वाटतं, सांगावं असं वाटतं. जे जे आपल्याला माहिती आहे, ज्याचा आपल्या पेशंटना, रुग्णांना उपयोग होतोय
ते फक्त आपल्या पुरेसं मर्यादित न ठेवता एक एक देणे, वाटून टाकणे, माहिती सांगणे, शेअर करणे युनिव्हर्सला, एवढाच माझा उद्देश या व्हिडिओ करण्यामध्ये आहे। मी कुठल्या आमच्या तेलांच्या जाहिराती करण्यासाठी काय करत नाही आहे किंवा इथे माझ्याकडे चिकित्सा घेण्यासाठी या असंही सांगत नाही आहे। खूप लांबून लांबून माणसं हे व्हिडिओ बघत असतात, ते काय करणार बरं? जिथे कुठे असाल तिथल्या वैद्यांकडे तुम्ही अप्रोच व्हा, त्या वैद्यांना भेटा, त्या वैद्यांचं मार्गदर्शन घ्या। पण ही प्रक्रिया माणसं करत नाहीत। आयुर्वेदाने अतिशय सुंदर प्रकारचे परिणाम ह्या गुडघ्यांच्या बाबतीत होत आहेत। अनेक ठिकाणी विविध वैद्य छान छान सुंदर काम करत आहेत। विविध जाहिराती तुम्ही पाहत असाल, विविध व्हिडिओज पाहत असाल वेगवेगळ्या वैद्यांचे, तर तिथे जा, अप्रोच व्हा। काही चिकित्सा अशा आहेत की ज्या खूप खर्चिक आहेत, तर त्या वैद्यांना सांगा की एवढा खर्च मला करणं शक्य नाही आहे, थोडं काही मर्यादित काम करता येईल का आपल्याला दीर्घकालीन, थोडं मला दीर्घकाळ लागला तरी चालेल। तर ते वैद्य त्यानुसार तुमच्या चिकित्सेचं एक स्वरूप आखणी बांधून देतील। अगदीच जो मनुष्य चालणं फिरणं मुश्किल झालेलं आहे, ॲक्यूट कंडिशन आहे, अगदीच महिन्याभराने ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे, कशाचा उपयोग होत नाही, त्यावेळेला मोठाली औषधं, मोठ्याला चिकित्सा, खर्चिक चिकित्सा याच्याशिवाय पर्याय नसतो वैद्याला सुद्धा। पण ज्या वेळेला थोडा आपण अगोदर लवकर वैद्यापर्यंत पोहोचलेले आहोत, अजून ती वेळ आलेली नाही, तेव्हा एवढा खर्च करावा लागत नाही। आत्ता हल्लीच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। वैद्याकडे जाण्यासाठी लागणारा वेळ, अंतर, प्रवास, खर्च, मनुष्यबळाची उपलब्धता, अनेक गोष्टी आहेत। तर ह्या सगळ्याचा ताळमेळ साधून आपल्याला असणारे हे त्रास लवकर जेवढा आपण ह्या सगळ्यामध्ये चिकित्सेला किंवा त्या अवयवांची काळजी घेण्यासाठी सुरुवात करू, तेवढं आपल्याला त्या अवयवाचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आणि पुढची झीज, पुढचा बिघाड अधिक मोठा होणारा टाळण्यासाठी सुद्धा, आणि जे मोठ्या प्रमाणावरती त्रास होत आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा, म्हणून या व्हिडिओचा, या मार्गदर्शनाचा, आयुर्वेदाच्या चिकित्सेचा नक्कीच स्त्री आणि पुरुषांना आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्री पुरुषांना नक्की लाभ होऊ शकतो। खूप बारकाव्याने हे सगळं शास्त्र समजून घ्या, जे तुम्हाला उपयोगी पडणार आहे। आणि या पायांच्या जीवावर अखंड चक्री चाललेली आहे, आयुष्यभर आपण आपली नोकरी, धंदा, व्यवसाय, उद्योग, घरातली सगळी कामं करतोय, तर याप्रती पहिले साधे कृतज्ञ राहणे ही प्रक्रिया ती आहे। हा गुडघ्यांना लावण्यासाठी जो काही तेल लागणार आहे, खर्च होणार आहे, याला तुम्ही खर्च म्हणू नका, ही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे। खरी ती तुम्ही अगोदर करायला हवी होती, बरं असताना ती नाही केली, मग नंतरचा प्रीमियम मोठा भरावा लागला, त्याला दोष कुणाचा? तर हे खूप लवकर अगोदरपासून, अगदी तरुण वयामध्ये जे लोक एक्झरसाइज करतायत, खूप चालतायत, पायी चालतायत, प्रवास करतायत, नोकरीच्या निमित्ताने प्रवास करतायत, त्यांनी सुद्धा हे करणं त्रास काही नसताना सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। अगदी तेव्हा काही सुखासुखी जाऊन वैद्याकडे जाऊन सांगायचं आहे, माझं हे असं असं कामाचं स्वरूप आहे, माझी एकंदर झीज होते ही मला कळते, ती मला वेळीच फार होऊ नये, त्याला वंगण मिळावं म्हणून काहीतरी करा। आणि वैद्यांकडे अशा स्वरूपाची चिकित्सा भरपूर उपलब्ध असते। काही घरगुती क्रिया असतात, काही वैद्यांकडे करण्यासारख्या असतात, पण त्यासाठी वैद्यांकडे अप्रोच होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आयुर्वेद हा पर्याय अतिशय सुंदर असा गुडघ्यांसाठी देऊ शकतो। आमचे अनेक रुग्ण ज्यांची ऑपरेशन्स वाचलेली आहेत, आमचे अनेक रुग्ण ज्यांची पेनकिलर्स सुटलेली आहेत, आमचे अनेक रुग्ण जे व्हीलचेअरमधनं अगदी चालत आलेले आहेत, व्हीलचेअरमध्ये बसून ते अगदी एक 4-8 दिवसात, 15 दिवसात स्वतःच्या पायावर चालत जेव्हा जातात आणि त्यांच्या कारमध्ये, गाडीमध्ये बसतात ना, तेव्हा आम्हाला अतिशय आनंद होतो। आणि हे सगळं पाहून ज्या गोष्टी आपण आपल्या पेशंटना, रुग्णांना छान परिणाम देऊ शकतो, यातली काही माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक लोकांना त्याचा उपयोग झाला, तर त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं, त्या रुग्णाच्या आरोग्याचं, परिणामतः त्याच्या कुटुंबाचं, देशाचं, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर नक्कीच भलं आहे। तर ही आरोग्य लक्ष्मी तुम्हा सर्वांना प्रसन्न हो आणि त्यातून अधिक छान प्रकारचं जीवन तुम्हाला जगण्यासाठी ऊर्जा मिळो, एवढीच प्रार्थना। धन्यवाद। श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस क्लिनिक, दापोली।